सुख पाहिलं तर म्हणले जवा पाडाय आणि दुःख पर्वत एवढे. पण महाराजांचं प्रमाण जे होतं अगोदर आता दिलेलं ते म्हणले हे पर्वत एवढं जे दुःख आहे ना त्यात तेवढेच सुख होईल. हे महत्वाचं सुख होईल दुःखाचे, सगळ्या दुःखाचं सुख होईल. आणि खऱ्या अर्थाने हे कशाने होतं तर हे सर्व काळ वाचे उच्चारिता हरी तया सुखा सरी पार नाही. त्या सुखाला पारावार नाही किंवा त्या सुखाला पार नाही. म्हणजे त्या सुखाला बाजूला करण्याकरता किंवा त्या सुखाचा नाश करण्याकरता विश्वात दुसरं काहीच नाही. म्हणजे त्याचा नाशच होत नाही. ते पडिपाड तसं विषय विषयाचा पडिपाड. गोड परमार्थ फक्त पडिपाडू या शब्दाबद्दल बोलायचं. हा त्याची बरोबरी करणार नाही. दुसरं सुखच नाही. पहा तुम्ही आम्ही जे सुख पाहतो ना ते सुख क्षणिक राहतं. ते सुख कायमचं नाही. ते सुख टिकणार नाही. ते सुखच नाही. असायला दिसायला सुख आहे पण असायला काय. जीव ज्याच्याकडे सुखाने पाहतो जे सुख ठरवतोय ना ते सुख दिसायला आहे पण प्रत्यक्षात बघायला काय. आणि हे कसं आहे विषयाचे समसुख बेगडाच्या बाहुलीसारखं हे नश्वर आहे. हे वायाला जाणारे याच्यामध्ये सुख नाही राजावं. आणि ते सुख एवढं करून ती बाहुली करून मुलं बाळ होऊन प्रपंच करून अवघड दुःख आहे ना ते सगळं सुख होईल. पण कसं आहे राम राम स्मराधी.